मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 54व्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचं 19 जुलै रोजी पंढरपूर इथं प्रस्थान। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात येणाऱ्या 54व्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान रविवारी 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री क्षेत्र गोंदवलेतून इसबावी पंढरपूरकडे होणार आहे। हा दिंडी सोहळा समस्त वारकरी मंडळ श्री क्षेत्र गोंदवले यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलाय। वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हा दिंडी सोहळा मार्गक्रमण 19 जुलै रोजी दुपारचा 20 वाण्याची झाडी पळशी इथं असून मुक्काम सिद्धनाथ मंदिर म्हसवड इथं असेल। 20 जुलै रोजी सुळेवाडी पिलीव इथं 20 व मुक्काम जवाहरलाल शेतकी विद्यालय पिलीव इथं होईल। 21 जुलै रोजी उघडे वस्ती तांदुळवाडी इथं 20 व शाकंभरी देवी मंदिर तसेच वसंतराव काळे शाखा साखर कारखाना भाळवणी इथं मुक्काम असेल। 22 जुलै पासून 25 जुलै पर्यंत गोंदवलेकर महाराज मठ इसबावी इथं मुक्काम राहणार आहे। शनिवारी 25 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। 26 जुलै रोजी द्वादशीला परतीचा प्रवास सुरू होईल। समस्त वारकरी मंडळाची स्थापना 6 ऑगस्ट 1999 रोजी झाली आहे। संस्थापक कैलासवासी नामदेव रामचंद्र कट्टे पाटील आहेत। दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तानाजी नामदेव कट्टे पाटील, उपाध्यक्ष समाजभूषण विश्वनाथ शिंदे अण्णा, सेक्रेटरी श्री अशोक बापूराव कट्टे पाटील आणि खजिनदार भास्कर बाबूराव कट्टे पाटील यांनी वारकरी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीनामाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी।